नारळी पौर्णिमेनिमित्त सिंधुदुर्ग मालवणमध्ये कोळी बांधव व्यापारी यांनी समुद्रामध्ये नारळ अर्पण केलेला आहे। थेट जाऊया मालवणमध्ये, आपले प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्या सोबत आहेत। निश्चितच समुद्रामध्ये कोकणामध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त समुद्राला नारळ अर्पण केला जातो आणि त्या नारळ अर्पण करण्याच्या संदर्भात आपण आता मालवण जेटी या किनारी आहोत आणि जेटीवरून जे मालवण निवासी आहे, कोळी बांधव आहेत, व्यापारी वर्ग आहेत, रिक्षाच्या संघटना आहेत, त्यांनी नारळ अर्पण करतात। हे प्रत्येक जण आणि समस्त मालवण निवासी आता ह्या बंदर जेटीवर आहे, ते नारळ अर्पण केलेला आहे। समुद्रामध्ये जो मालवण किल्ला आहे तेथून सोन्याचा नारळ प्रथमतः समुद्रामध्ये अर्पण केला जातो, त्यानंतर पूर्ण सगळे जे जमलेले बांधव आहेत ते नारळ अर्पण करतात। यामध्ये माजी खासदार निलेश राणे यांनी देखील नारळ अर्पण केलेला आहे। आता आपण पाहिलं त्यानंतर आमदार वैभव नाईक इथले आहेत, त्यांनी देखील नारळ अर्पण केलं आणि आता आपण पाहतो की रिक्षा चालकांनी विविध आपल्या रिक्षाला सजावट केलेली आहे आणि चांगला असा प्रभात फेरी देखील ह्या मालवणमधून काढलेली आहेत। विविध स्पर्धा देखील आहेत, नारळ वाढवणे याच्या स्पर्धा देखील माजी खासदार निलेश राणे यांनी आयोजित केल्या, तसे आमदार वैभव नाईक यांनी देखील आयोजित केले, येथील सामाजिक संघटनांनी आयोजित केले इथे आपल्याला दिसत आहे। नारळी निश्चित उमेश, एकंदर मोठा उत्साह या ठिकाणी बघायला मिळतो। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तुर्तास